तर आज मी बनवणार आहे पायनॅपल फ्लेवरचा अर्धा किलोचा केक. चला तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. तर हे पहा, तर ही घेतलेली आहे मी बिटर मशीन आपली क्रीम फेटायला. तर बघा, अशा पद्धतीने मी क्रीम फेटून घेणार आहे. तर क्रीम आपली कशी परफेक्ट जमली हे बघायचं असेल तर आपण ज्या पातेल्यात क्रीम फेटली त्या क्रीमचं पातेलं उलटं करून पाहायचं आणि 2 ड्रॉप मी टाकणार आहे पायनॅपल इमल्शन आणि थोडासा रंग. हे पहा, तर अशा प्रकारे बेस माझा शिजून झालेला होता आणि थंडगार मस्त करून मी घेतलेला आहे फ्रीजमधून. तर वरची ते जे लहेर असते ते काढा लागेल, कारण की ते चिकट असते, त्याच्यानं मग केक आपला थोडासा चिकट होतो, म्हणून ते वरचं साईड काढून घेऊ आपण. तर दोनच त्याच्या हे करणार आहे, लेअर करणार आहे. जे वरची लेअर असते ते खाली ठेवणार आहे आणि शुगर सिरप टाकून घेणार आहे. तर शुगर सिरप अशा पद्धतीनं मस्त टाकून घ्यायचं आणि टाकणार आहे आता क्रीम. तर क्रीम टाकून घेणार, त्याच्यावर आता टाकणार आहे मी पायनॅपल क्रश. तर बघा अशा पद्धतीने. तर सगळ्यात साधा आणि सोपा केक असा आपला बनणार आहे. तर मेजरमेंट पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजेत असेल परफेक्टमध्ये मेजरमेंट केकचं, तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. असे नवनवीन केक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास एक लाईक करा. चला तर अशा पद्धतीने क्रीम पूर्ण मी पसरून घेतलेली आहे. त्याच्यावर ठेवणार आहे दुसरी लेयर. ही बघा, दुसरी पण थोडीशी मी आता शुगर सिरप टाकणार आहे नंतर मस्तपैकी. तर नंतर मग थोडंसं त्याच्यावर ठेवणार आहे क्रीम. थोडीशी क्रीम टाकली की त्याच्यावर पुन्हा सिरप टाकणार आहे आपलं क्रश. हे पहा, कारण की चव मस्त येते. तर अशा पद्धतीने ते पसरून घेणार आहोत. हे पहा, तर हे झाले आपली पूर्ण फेटून असे क्रीम असं लावून पूर्ण केक असा झालेला आहे. तर वरची फायनल फिनिशिंग राहिलेली आहे. चला तर तुम्हाला ती दाखवते. तर हा केक मी ऑर्डरचा केक आहे. ही ऑर्डर मला लवकर आली होती. आज ही नवीन वर्षाची सुरुवात माझी केक बनवून झालेली आहे. तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर अशा प्रकारे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे. पायपिंग बॅगमध्ये आता मी अशा पद्धतीने टाकणार आहे क्रीम. तर पहा, कस्टमरचा फोन मला आलेला 11 वाजता आणि 2 वाजता केक मागवला होता, म्हणून मग मी झटपट केक असा बनवलेला आहे. कमी वेळात असा केक आपल्याला बनवावा लागतो कधी कधी. तर मस्त झाला, कुठेही असं चुकलेलं नाही. तर पायपिंग बॅगने मी पूर्ण अशी क्रीम लावून घेते, कारण की पायपिंग बॅगने व्यवस्थित आपली क्रीम केकला लागते. तर हा आहे आईस केक. तर अशा पद्धतीने पहा, मस्त कुठेच असा आपला केक कमी जास्त होणार नाही, एकसारखी पूर्ण क्रीम लागणार, म्हणून मी पायपिंग बॅगने लावून घेतलेली आहे. वरून थोडीशी टाकणार आता. हे पहा, आणि मस्त पॅच्युलानं आपली पूर्ण केकची फिनिशिंग अशी करणार आहे. हे पहा, साईडची जी क्रीम आहे ते वर टाकणार आहे. मस्त थोडंसं आरामशीर केक असं अति बनवा लागेल आपल्याला, कारण की फिनिशिंग जेवढी चांगली तेवढा केक सुंदर आणि छान वाटतो. तर अशा पद्धतीने आपण फिनिशिंग करून घेणार आहोत. तर आज नव्हतं कोणीच घरी, कोणच नव्हतं, लेकरं वगैरे गेलते आज सगळे बाहेर नवीन वर्षाच्या निमित्तानं. तर मी बनवत बसले केक. तर अशा पद्धतीने फिनिशिंग मी करून घेणार आहे.
मस्त थोडीशी पिवळा कलर मी त्यातनी टाकलेला आहे, जास्त नाही, एकच ड्रॉप टाकला म्हणून मस्त ही स्क्रेपरनं मस्त पूर्ण फिनिशिंग करून घेणार आहे. झटपट असा बनणारा केक साधी आणि सोपी डिझाईन मध्ये मी दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. तर मी कुठलाही क्लास वगैरे नाही केला केकचा, यूट्यूबवर बघून मी असं केक शिकलेले आहे. तर पहा, हे झिगझॅग स्क्रेपर घेतलेलं आहे. झिगझॅग स्क्रेपरनं डिझाईन मस्त येते अशा प्रकारे. तर केक कसा झाला नक्की सांगा. केक किती सुंदर झालेला आहे पहा तुम्ही आता. मस्त अशा पद्धतीने केक तर आपला मस्त झालेला आहे. आता फायनल डिझाईन अशी थोडे फुलं मी काढून घेणार आहे आणि थोडासा कलरसुद्धा टाकणार आहे. पहा मस्त असं बोटाने थोडेसे झटक्यानं असं बोट फेकलं की मस्त डिझाईन बनते. तर अशा पद्धतीने आपण डिझाईन बनवून घेणार आहोत. तर थोडेसे टाकणार आहोत मी आता सेव. तर फायनली आपला केक तयार झालेला आहे. बाय.